पुणेकर आमचे पहिले कस्टमर आहेत, तर त्यांचा नॅचरली स्वभाव पण तसाच आहे की ते पण चोख आहेत. तो चोखपणा बजावता आला म्हणून आम्हाला तशा पद्धतीचा कस्टमर मिळाला. चितळे बंधूंमध्ये माझ्या पणजोबांच्या काळापासून हेच धोरण होतं की जे आपण खाऊ शकतो तेच प्रोडक्ट आपण विकले पाहिजे. पाम ऑइल पेक्षा ग्राउंडनट ऑइल मिळतंय का, तर मी नक्की खर्च करेन. मग ते करताना मला ₹1 एक्स्ट्रा स्पेंड करायला लागत नाही ना, तर मग चालेल, मग मी नक्कीच खर्च करेन. सो ही लॉयल्टी आम्हाला कस्टमरकडनं एनकॅश करायची. तुला कशाला हवंय असं विचारण्यापेक्षा तुला हवंय ना तर आम्ही हे पण देऊ, या पद्धतीचा एक माइंडसेट आम्हाला बदलायला लागतो असं मला वाटतं. मिनिमम प्रिझर्वेटिव्स, व्हेरी गुड क्वालिटी इन्ग्रेडियंट्स, फ्रेश अवेलेबिलिटी हे प्रॉमिस करतो म्हणूनच आज दुकानदार आमचे प्रोडक्ट ठेवतात. तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते मार्केटमध्ये मार्केट शेअर किती कंट्रोल करतायत हे तुम्ही मेजर करणं आवश्यक आहे. मर्सिडीज बेन्झ असेल, BMW असेल, ऑडी, पोर्शे, जॅग्वार लँड रोव्हर आणि वोल्वो या 5 लक्झरी कार्स मिळून वर्षभरात जेवढ्या गाड्या विकतात तेवढी एकच मॉडेल एका महिन्यात मारुती किंवा टाटा कधी कधी विकतात. तर खरा भारत कोण आहे? जो लक्झरी कार बायर आहे का तो जो खरं तर ती पहिली गाडी घ्यायच्या मागे असतो? व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? डू यू वॉन्ट टू बी द बेस्ट का डू यू वॉन्ट टू बी द बेस्ट सेलर? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या इंडिकॉन्स या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारतात वेगवेगळ्या नावांची चर्चा असते, युनिकॉर्न्स असतात व्हॅल्युएशनवरती, पण भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये भारतात काम करून काही 100 कोटी टर्नओव्हर करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यातल्या खूप कंपन्या महाराष्ट्रात आहेत. अशा कंपन्यांना उद्देशून काही वर्षापूर्वी इंडिकॉर्न्स हा शब्द आला. तो फारसा प्रचलित नाही आहे, पण अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रमुखांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या कंपनीचा प्रवास समजून घेणार आहोत. त्यामुळे उद्योजकतेला वाहिलेली ही विशेष सिरीज आहे आणि या सिरीजमधली पहिली मुलाखत आज आपण घेतोय आणि माझ्याबरोबर आहेत CBM अर्थात चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे. स्वागत आहे थिंक बँक वरती. नमस्कार विनायक, परत थिंक बँक वर येऊन छान वाटलं. अगदी काही वर्षांपूर्वी आपण इंद्रनील सरांबरोबर एक सिरीज केली होती, ती तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतोय. त्यावेळेचं चितळे बंधू आणि आजचं चितळे बंधू खूप बदलले. या 4 वर्षात भौमितिक वेगानं त्यांची वाढ झाली आहे आणि काहीशे कोटीवरती टर्नओव्हर तर गेलेलाच आहेत. 75 वर्ष पूर्ण झालीत. सचिन तेंडुलकर त्यांचा अँबॅसेडर झालाय. सो या सगळ्या जर्नी विषयी समजून घ्यायचं आहे, त्यासाठीच आजची मुलाखत. हाच पहिला प्रश्न आहे. मागची मुलाखत ते ही मुलाखत, ही जर्नी बघितली तर काय दिसतं, काय बदललं, काय वाढलं? मागची मुलाखत झाली तेव्हा आपण कोविडच्या मध्यात होतो आणि एक अनसर्टनिटी म्हणतो, अस्थिरता, तर ती जगभरात पण खूप होती आणि आम्ही कसं पुढे जावं याच्यावरती पण खूप होती. म्हणजे मजेशीर गोष्ट अशी होती की तेव्हा पॅकेजिंग बिझनेस वाढेल याच्यावरती कुठेतरी एक बेट घेतलेली होती, पण तो कसा वाढेल याच्यावरती आम्हाला एक वाटत होतं, विचार होता की अशा पद्धतीने वाढेल, तशा पद्धतीने वाढेल. पण कोविड नंतर माझ्यामध्ये जग बदललं तसं पॅकेजिंगचं कन्झम्पशन पण बदललं. अच्छा. आणि त्या बाबतीत म्हणतो तसं समटाइम्स बिईंग ॲट द राईट प्लेस राईट टाइम, ज्या डिमांडचे पॅटर्न शिफ्ट झाले आणि ज्या डिमांडच्या पॅटर्नमध्ये शिफ्ट होताना कन्झम्पशनचे पॅटर्न शिफ्ट झाले, या दोन्ही गोष्टींमध्ये चितळे बंधू योग्य पद्धतीने प्लेस्ड होते आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांना झाला की ज्याच्यातनं तेव्हा अँबिशन असलेला ओमनी चॅनल बिझनेस असा तेव्हा शब्द पण नव्हता. वरना चितळे बंधू खरोखर एका अर्थाने ओमनी चॅनल आणि मल्टीनॅशनल असे दोन्ही बिझनेस झालेला आहे. ओमनी चॅनल म्हणजे काय? आत्ता जर का विचार करायला गेला तर कुठल्याही ब्रँडला कस्टमर पर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळी माध्यम लागतात. तर जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून तो कस्टमर पर्यंत पोहोचत असतो तर तेव्हा तो ओमनी किंवा मल्टी चॅनल होतो. तर तसं बघायला गेलं तर आज चितळे बंधू 125हून अधिक दुकानं जगभरात चालवत आहेत. ही फ्रँचाइज फॉर्मॅटमध्ये आहेत, पण ही ब्रँडेड रिटेल म्हणून आम्ही कन्सिडर करतो. त्यामुळे हा आमचा एक बिझनेस युनिट आहे. दुसरा आमचा जो बिझनेस युनिट आहे तो म्हणजे आमचा डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस युनिट आहे. डिस्ट्रीब्युशनमध्ये किराणा मालाची दुकान असतील, सुपर मार्केट्स असतील किंवा आजकाल नवीन इमर्जिंग ट्रेंड जो येतोय तो म्हणजे क्विक कॉमर्स, या तिन्ही ट्रेंडना केटर करण्याच्या दृष्टीने एक डिस्ट्रीब्युशन यंत्रणा उभी करायला लागते. तर आज बघायला गेलं तर जम्मू अँड काश्मीर पासून केरळापर्यंत चितळे बंधूंचे प्रोडक्ट्स वेस्ट इंडियामध्ये तर सगळीकडे अवेलेबल आहेत आणि ईस्ट इंडियामध्ये हळूहळू आमची अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह होते. त्याच्यामुळे हा दुसरा चॅनल झाला, याला आम्ही एक दुसरं बिझनेस युनिट म्हणतो. तिसरं जे आहे ते म्हणजे एक्सपोर्ट्सच्या माध्यमातून आज जर का बघायला गेलं तर आम्ही 65हून अधिक देशांमध्ये एक्सपोर्ट करतो, डायरेक्ट इनडायरेक्टली बघायला गेलं तर. आणि त्याचबरोबरीने आमच्या आत्ता बघायला गेलं तर अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये आणि UK मध्ये प्रिफर्ड कंट्री पार्टनर्स आणि फुल्ली ओन्ड सबसिडरी कंपनीज पण आहेत. आणि ते झाल्यामुळे आम्ही आज तिकडे फक्त इंडियन स्टोर्सच नाही तर तिथल्या सुपर मार्केट्स नाही आमचा प्रोडक्ट विकतोय की जिकडनं फक्त इंडियन नाही तर परदेशी कस्टमरना सुद्धा आम्हाला आमचे प्रोडक्ट्स उपलब्ध करून देता येतात. आणि चौथा म्हणजे ई कॉमर्स आणि डिजिटल बिझनेस असं म्हणता येईल की जो अजून एक वेगळा व्हर्टिकल आहे आणि त्या व्हर्टिकलच्या माध्यमातून चितळे बंधूंची स्वतःची वेबसाईट असेल की ज्याला
आम्ही लॉन्च तर 2014 मध्ये केली होती, पण बरं. त्याची पॉप्युलरिटी एवढी नव्हती. पण कोविडच्या काळात ते बूम झालं आणि नंतर होत होत मार्केट प्लेसेस पण मॅच्युअर झाल्या आणि कस्टमर पण आता ऍक्सेप्ट झालेला आहे की सगळ्या गोष्टी डिस्काउंटिंग करूनच ऑनलाईन विकायच्या नसतात. हम्म. तर योग्य त्या दरात मिळाला तर त्याच्यावरती घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने इतर मार्केट प्लेसेस आहेत की जे आपण पाहतो की ज्याच्यावरनं तुम्हाला सेल करून आमचे प्रोडक्ट उपलब्ध करून घेता येतात. सो या एका बिझनेस युनिटवरती पण एक मॅच्युरिटी आली आणि त्याचबरोबरीने त्याच्याशी मर्ज झालेलं डिलिव्हरी ॲप्सचं सर्व्हिसेसचं जे नेटवर्क आहे बर ते खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालं असं आपण बघतो. बर काही या डिलिव्हरी ॲप्स दोन्ही आत्ताचे जे भारतातले प्रॉमिनंट डिलिव्हरी ॲप्स आहेत ते आता लिस्टेड कंपन्या आहेत आणि तेव्हा प्रॉफिटेबल असतील नसतील या पॉईंटवरनं आता लिस्ट होऊन त्याही प्रॉफिटेबल झालेल्या आहेत आणि त्यांच्या या प्रॉफिटेबिलिटीच्या जोरात आमच्यासारख्या ट्रेडिशनल ब्रँड्सना सुद्धा एक चांगली ग्रोथ आणि सस्टेनेबल ग्रोथ मिळत आहे. हम्म. तर त्यामुळे अशा पद्धतीने या 4 वेगवेगळ्या चॅनल्सवरती चितळे बंधू सज्ज आहेत, त्याच्यावरती ते काम करतायत. ते करण्याकरता वेगवेगळे त्याच्याकरता यंत्रणा उभ्या करतायत आणि हेच बरोबर अजून एक 5वं जे आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट आणि इन्स्टिट्यूशनल ऑर्डरिंग. बरं. तर त्याच्यावरती पण आमचं लक्ष चालू आहे. म्हणून ओमनी चॅनल असा बिझनेस आहे की ज्याच्यात वेगवेगळे चॅनल तेच प्रोडक्ट वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून देत असतात. ही जी स्केल आहे म्हणजे मूळ पुण्यातल्या लोकांना अजूनही चितळे म्हणजे बाजीराव रोड, डेक्कन आणि कित्येक वर्ष झाले बंद होऊन तरी 1 ते 4 बंद. ह्यापासून ज्यावेळी आता आपला कार्यक्रम झाला कृतज्ञता सोहळा किंवा सगळ्यांना कळलं की असं असं आहे, ही स्केलच खूप जणांना माहित नव्हती. तर ही स्केल कशी अचीव्ह झाली, त्याचे बिझनेस सिक्रेट काय? माझ्या मते खूप महत्वाचं त्याच्या मागचं प्लॅनिंग जे होतं ते माझ्या मते आम्ही 2015-16 पासून सुरुवात करायला लागलो. बरं. आणि सर्वात महत्वाचा घटक ही स्केल अचीव्ह करण्याकरता आहे ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन. इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 पद्धतीचं आहे. एक मॅन्युफॅक्चरिंग आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरं जे सप्लाय चेन आणि डिस्ट्रीब्युशनचं आहे आणि तिसरं मॅन पॉवरचं. कारण की तुम्ही कितीही मॅन्युफॅक्चर केलं पण ते जर का तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवू शकला नाहीत तर काही उपयोग नाही. हम्म. आणि कितीही तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवलं पण ते करायच्या दृष्टीने कस्टमरला कळलंच नाही आणि कस्टमरला परत त्या ऑर्डर करता कोणी विचारलंच नाही तर तो आपला प्रोडक्ट का विकेल ह्याच्याकरता मॅनपॉवर. हम्म. असं असल्यामुळे या तिन्ही फनल्स एकमेकांबरोबर योग्य पद्धतीने काम करायला लागल्या आणि फायरिंग ऑल सिलेंडर्स असं जी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे तसं त्या ऑल सिलेंडर्स फायर होत आहेत हे जमायला लागलं. त्याच्यानंतर ही स्केल अचीव्ह करणं सोपं झालं. पण या सगळ्यामध्ये फूड कंपनी असण्याचे जे लिमिटेशन्स असतात, पेरिशेबल प्रॉडक्ट आहे, त्याला एक डेडलाईन आहे, त्याच्या मर्यादा आल्या नाहीत का? मर्यादा असं मी त्याला म्हणणार नाही. माझ्या मते तो आमच्या ब्रँड करता लोक त्याच्याकरताच पैसे द्यायला तयार आहेत की आज मिनिमम प्रिझर्वेटिव्स, व्हेरी गुड क्वालिटी इन्ग्रेडियंट्स आणि त्याचबरोबर फ्रेश अवेलेबिलिटी हे प्रॉमिस करतो. म्हणूनच आज दुकानदार आमचे प्रोडक्ट ठेवतात, कस्टमर ते मागतात आणि आमची दुकानांमधून सुद्धा प्रोडक्ट डिमांड त्याच्यानी जनरेट होते. त्याच्यामुळे ते कस्टमर करता सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ती लिमिटेशन नसली पाहिजे, ती ऑपॉर्च्युनिटी असली. पण त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला एनकॅश करायचं असेल तर तुम्हाला मागची सगळी यंत्रणा बांधायला लागते आणि ती बांधून जेव्हा विणली जाते व्यवस्थित तर तेव्हा आय थिंक त्याच्यातनं डिलिव्हरी खूप चांगली मिळते आणि हायपर स्केलिंग करतात. पण या हायपर स्केलिंग मध्ये बाकीच्या ठिकाणी ठीक आहे की गाडी बनवायचे, मशीन बनवायचे, फूडचं एक प्रकारे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच करता कारण तुमच्या खूप प्रोसेस हेविली मेकॅनाइज्ड आहेत. ते कसं जमतं, कसं जमलं? आय थिंक त्याच्याकरता आधीच्या 4ही पिढ्यांचे कष्ट आहेत असं मी म्हणेन. कारण की प्रत्येक वेळेस दर दशकात, आता 75 वर्ष चितळे बंधूंना झाली, पण दर दशकात अशी कुठली ना कुठली तरी स्टेप चितळे बंधूंनी घेतली की ज्याच्यामुळे ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी झाल्यामुळे आम्हाला स्केल करणं सोपं झालं. मग ऑटोमेशन असेल की ज्याच्याने आज एरर प्रूफिंग कमी झालं की खराब होण्याचे प्रमाण कमी झालं म्हणून चांगला पदार्थ बनायला लागला. त्याचबरोबर मी लेबोरियस ॲक्टिव्हिटीज चेंज करून स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज चांगल्या झाल्या, त्याच्यामुळे आउटपुट इम्प्रूव्ह व्हायला लागलं. किंवा आज चितळे बंधूंच्या दुकानात लेट 80s पासून मॅग्नेटिक कार्ड्स आणि नंतर RFID कार्ड्स आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक कस्टमरबद्दल डेटा इनडायरेक्टली मिळत असतो आणि हे झाल्यामुळे ट्रान्सपरन्सी इन रिटेल स्टोअर्स पण खूप चांगली राहते. किंवा आम्ही वापरलेले SAP सारख्या सॉफ्टवेअर्स, आमची जी डीलर मॅनेजमेंट सिस्टम आहे, आम्ही जे रिटेल मॅनेजमेंट सिस्टम वापरतो, याच्यातनं आज लखनौमध्ये माझा जो कोण सेल्स मॅनेजर आहे तो काय पद्धतीने सेल करतोय ही व्हिजिबिलिटी मला रोजच्या रोज कळते. त्याच्यामुळे ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी हे आधीपासूनच कुठेतरी चितळे बंधूंच्या DNA मध्ये होतं असं मी मानतो आणि ते झाल्यामुळे माझ्या मते ह्या गोष्टी नॅचरली होत गेल्या. त्याला कष्ट करायला लागतात आणि त्याचं कस्टमाइज सोल्युशन तुमच्याकरता तुम्हालाच बनवायला लागतं. पण ते करत राहिलात आणि तशी जर का तुम्ही एक चिकाटी ठेवलीत तर माझ्या मते टेक्नॉलॉजी कॅन मेक वंडर्स आणि त्याचं आम्ही एक जगतं उदाहरण आहोत असं मी म्हणेन. या सगळ्यामध्ये एक महत्वाची भाग असतो तो म्हणजे ब्रँड. तर हा ब्रँड तुमच्या बाबतीत कसा डेव्हलप झाला, आता तो कसा इव्हॉल्व्ह होतोय आणि पुढे कसा जाताना दिसतो? माझ्या मते प्रत्येक ब्रँडला एक स्वतःची ओळख असते आणि त्या ओळखीच्या दृष्टीने ब्रँडचा कस्टमर तयार होत असतो.
सो चितळे बंधूंची ओळख जी होती ती चोखपणा करता होती. तो चोखपणा व्यवसायाच्या बाबतीत असो, पैसे हँडल करायच्या बाबतीत असो किंवा प्रोडक्ट क्वालिटीबद्दल असो, तर तो चोखपणा जो आहे तो जपायचं काम जे आहे ते ॲज फोर्थ जनरेशन आमची पण जबाबदारी आहे. आणि आधीच्या तिन्ही पिढ्यांनी सुद्धा ते नीट केलं. आणि ते केल्यामुळे तो चोखपणा डिमांड करणारा जो कस्टमर होता, की जो पुणेकर आमचे पहिले कस्टमर आहेत, तर त्यांचा नॅचरली स्वभाव पण तसाच आहे, की ते पण चोख आहेत सगळ्या बाबतीत. तर तो चोखपणा बजावता आला म्हणून आम्हाला तशा पद्धतीचा कस्टमर मिळाला. आणि त्याच्यातनं कस्टमरला कायम तोच एक्सपिरियन्स मिळत गेला. म्हणून कुठेतरी तीच एक्सपेक्टेशन आम्ही त्यांच्याबरोबर सेट केली. ती जेव्हा आम्ही डिलिव्हर करतो तेव्हा कस्टमर परत येतो. जेव्हा नाही करत किंवा कुठेतरी कमी पडतो तेव्हा कस्टमर लगेच तेवढाच फीडबॅक पण आम्हाला लवकर देतो, की ज्याच्यावरती आम्हाला ऍक्शन करणं पण गरजेचं आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीने तो ब्रँड हळूहळू डेव्हलप होत गेला. आणि मला नाही वाटत की माझ्या आजोबांच्या पिढीत किंवा माझ्या वडिलांच्या पिढीत हा ब्रँड मोठा करावा अशा पद्धतीने त्यांनी कष्ट केले. तो एक व्यवसाय सस्टेनेबल व्हावा या दृष्टीने त्यांनी कष्ट केले. त्याचं ब्रँड जे आहे ते आमच्या कस्टमर्सनी त्यांना केलं. आणि आता त्या ब्रँड व्हॅल्यूला एनकॅश कसं करायचं ह्याच्यावरती आमच्या पिढीचं काम. पण हे झालं पुण्यामध्ये किंवा पुण्याहून परदेशात, परराज्यात, परगावात जाणारी लोक की ज्यांनी तुमचा ब्रँड म्हणून एक्सपिरियन्स घेतलाय काही दशकं, काही वर्ष. कारण रिप्युटेशन बिल्ड्स रेप्युटेशन. पण ज्यावेळी तुम्ही आता महाराष्ट्रात गेला आणि मग देशात गेला, तिथल्यांसाठी तर चितळे बंधू हा नवा एक्सपिरियन्स आहे. त्यांचा काय अनुभव असतो? सो तो अनुभव वेरिंग असतो. आणि तो अनुभव वेरिंग असल्यामुळेच त्यांना कशा पद्धतीने तुमचा प्रोडक्ट पहिल्यांदा घ्यायला लावणं हे तुमचं मार्केटिंगचं कौशल्य असतं. कारण की मार्केटिंगच्याच भाषेत बघायला गेलं तर टॉप ऑफ द माइंड असा एक कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्टमध्ये काय होतं की कस्टमर कुठली तरी गोष्ट घ्यायला जातो तेव्हा त्याच्या डोक्यात एक ब्रँड कायम टॉप ऑफ द माइंड असतो. ती विजिबिलिटी तुम्हाला तुमच्या ब्रँडची जेव्हा मिळते तेव्हा ऍक्च्युली तुमचा ब्रँड हा नॅशनल बनतो आणि त्याला ब्रँड रिकॉल चांगला असतो असं म्हणतात. सो ते करण्याकरता आज आम्ही कायम भारतभर व्यवसाय करत नव्हतो. त्याच्याकरता आम्हाला वेगवेगळे स्टेप्स घ्यायला लागले. त्यातलंच एक म्हणजे आम्ही ब्रँड अँबॅसेडरला साईन केलं आणि त्याचबरोबरने आमची व्हिजिबिलिटी इम्प्रूव्ह केली. सो मार्केटिंगच्या 2 गोष्टी आहेत की एक अबाव द लाईन, एक बिलो द लाईन. आणि त्या दृष्टीने अबाव द लाईन काय काय होतंय हे एक गोष्टी केल्या तर त्याच्याबरोबर इन सिंक तुम्हाला बिलो द लाईन करायला लागतात. आणि ऑल ऑफ दिस नीड्स टू बी बॅक्ड विथ सेल्स एफर्ट, की जिकडे सेल्सवाल्यांनी तो प्रोडक्टच पोहोचवला नाही तर एटीएल बीटीएल दोन्ही काही उपयोगाचं नाही. तर त्यामुळे हे तिन्ही जुळवायला बरीच वर्ष लागली. 3-4 वर्ष त्याच्यावर कष्ट करत करत काय चुकतंय हे करत आम्ही कमी चुका करायला लागलो. आणि त्याचा कुठेतरी डिमांड आता जनरेशन व्हायला लागलंय की जे सस्टेनेबल आहे आणि अट्रॅक्टिव्ह प्राइस पॉईंटला यायला पाहिजे. कारण भारताची स्नॅकिंग मार्केट हेच तसं आहे की जे एका प्राइस पॉईंटच्या वरती गेलात तर त्याला नॅशनल डिमांड नाही, त्याला एकदम हायपर लोकल डिमांड येते. आणि नॅशनल बनायचंय या ध्येयाने आम्ही काम करतोय. म्हणजे नक्की काय? कारण गेले 1-2 महिने प्रत्येक दुकानात तुमची ती 20 रुपयाची चितळे मिनी बाकरवडी दिसतेय आणि त्याचं प्लेसमेंट इतर जे चिप्सचे ब्रँड आहेत त्याच्या बरोबरीनं प्रत्येक रिटेल दुकानदार करतोय. हा त्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? मला समजावून सांगा. सो तुम्ही जर बघितलं तर इव्हन यावर्षी जेव्हा लोगो चेंज केला तेव्हा आम्ही चितळे बंधू मिठाईवाले असं न राहता आता फक्त चितळे बंधू असं नाव ठेवलेलं आहे. आणि ते करायचं नाव पण हेच होतं की स्नॅकिंग मार्केट हे भारतातलं नॅशनल मार्केट आहे असं मी कुठेतरी समजतो. स्वीट मार्केट हे अजूनही लोकलाइजच आहे. काही स्वीट्स आहेत की ज्या भारतभर कन्झ्युम होतात पण बाकी सगळ्या स्वीट्स या लोकलीच कन्झ्युम होतात. आणि त्या फ्लेवरला नॅशनलायझेशन करणं खूप अवघड आहे. तर त्याच्यामुळे ते करत बसण्यापेक्षा आपण सॉल्टी स्नॅक मार्केटमध्ये कशी जागा बनवू शकतो हा आम्ही कुठेतरी एक आमच्या समोरचा एक गोल ठेवला. सॉल्टी स्नॅक मार्केटबद्दल जर का फॅक्ट सांगायच्या म्हटल्या तर साधारण 45 ते 50 हजार कोटी रुपयाचं आता ते मार्केट आहे. आणि या 45 ते 50 हजार कोटी मार्केट प्लेसमध्ये एक मोठा ब्रँड आहे जोच 10-15 हजार कोटीचा मार्केट शेअर करतो. उरलेले पुढचे 5 ते 6 ब्रँड्स आहेत की जे सगळे साधारण 500 ते 2000 कोटीच्या मध्यात आहेत. आणि मग त्याच्या पुढे जर का बघायला गेलं तर नेक्स्ट 25-30 हजार कोटी रुपयाचं जे मार्केट आहे ते आता लोकल ब्रँड्सच डॉमिनेट करतात, अनऑर्गनाइज्डच आहे. आणि हे मार्केट जे आहे ते 45,000 कोटीवरनं 2035 पर्यंत म्हणजे पुढच्या एका दशकात 1,30,000 कोटीला जाणं अपेक्षित आहे. बापरे. सो ते 1,30,000 कोटीला जेव्हा जाईल तर तेव्हा त्याच्यातली 80% सेल जो आत्ता पण आहे आणि तेव्हा पण आहे हा 20 रुपये आणि आतला असणार आहे. त्यामुळे त्या कॅटेगरीत तुम्ही लढलाच नाही तर तुम्ही जे काय जो मेन भाग असतो की जो तुम्ही जिथे युद्ध लढलं पाहिजे ते सोडून पेरिफेरीवरतीच युद्ध लढलं तर तुम्ही कधीच ब्रँड नॅशनली होणार नाही. आणि तुमचं ब्रँड व्हॅल्यू असेल पण तुमचं ऍक्च्युली कॉम्पिटन्सी ही मार्केट लिंक नसेल. त्यामुळे तिथे जर का तुम्हाला जागा बनवायची असेल तर तुम्हाला प्राइस पॉईंट नीट मॅच करणं आवश्यक आहे. आणि ते करताना व्हॅल्यू क्रिएशन चांगलं करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं झालं तर अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे. आणि अवेलेबिलिटी झाली तरच मार्केटिंग करता येऊ शकतं.
त्याच्यामुळे या सगळ्या कॅस्केड बनवायला कुठेतरी आम्ही आता प्रयत्न करतोय आणि पुढच्या 10 वर्षात आम्हाला या मोठ्या मार्केट प्लेसमध्ये कसा 10% मार्केट शेअर अचीव करता येईल याच्यावरती आम्हाला कष्ट करायचं. म्हणजे थोडक्यात स्नॅकिंग हा तुमचा इथून पुढचा फोकस पॉईंट असणार आहे. अगदी बरोबर. मग त्यात काय प्रोडक्ट रेंज आहेत? मिनी बाकरवडी आहे जी आता आली आहे, आणि ती इनोव्हेशन कसं सुचलं? कारण ते मला वैयक्तिक फार आवडलेलं इनोव्हेशन आहे. आणि मग अजून त्याच्यात काय? सो बाकरवडी हा चितळे बंधूंचा मोस्ट कोवेटेड प्रोडक्ट आहे. आज आमचा तो ड्रायव्हर प्रोडक्ट आहे असं मी म्हणतो. तर ते करत असताना तो जर 20 रुपयाच्या फॉर्मॅटमध्ये आणायचा असेल तर कशा पद्धतीने आणता येऊ शकतो हा आमचा विचार झाला होता. मग एक असं होतं की 20 रुपयाच्या फॉर्मॅटमध्ये ट्रे किंवा पाऊच पॅकिंगमध्ये नाही विकू शकत तर पिलो पाऊचमध्येच विकायला लागतं. ते लढीचंच मार्केट आहे. मग त्याच्यात ब्रेकेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे मग आपण साईज थोडासा कमी केला पाहिजे का किंवा कुरकुरीत जास्त केली पाहिजे का असा एक पहिला विचार झाला. मग आम्ही म्हटलं की टेक्स्चर आपण आहे तसंच ठेवू कारण कस्टमरला ते आवडतं. एक्सपिरियन्स बदलायला नको, फक्त साईज बाईट साईज करूयात. म्हणून मग साईज कमी केला. मग ते लढी पॅकेजिंग केलं कारण की तेच मार्केट विजिबिलिटीचं आहे. दुसरं तिसरं असं होतं की हे सगळं करताना 20 रुपयाची प्राईस पॉईंट आम्ही हिट करण्याकरता मेन का फिक्सेटेड होतो आणि 10 रुपये आणि 5 रुपयात आम्हाला यायचं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की आम्ही ग्राउंडनट रिफाईंड ऑइलमध्ये हा प्रोडक्ट बनवतोय. तर एवढ्या चांगल्या ऑइलमध्ये हा प्रोडक्ट करायचा म्हटला तर आम्हाला इतक्या स्वस्त देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सस्टेनेबल 20 रुपये बिझनेस कसा करायचा म्हणून हा 20 रुपयाचा प्राईस पॉईंट आम्ही धरला. आणि मग आम्ही जे दुसरं इनोव्हेशन करतोय ते म्हणजे आता बिंच बारमध्ये करतोय की जिकडे नमकीन इन अ बार या फॉर्मॅटवरती आमचं बरंच काम चाललंय. सध्या 4 फ्लेवर आहेत, अजून 4 फ्लेवर एप्रिलमध्ये त्याच्यात लॉन्च होतील. असं करून वेगवेगळे नमकीन बेक्ड फॉर्मॅटमध्ये 10 रुपयात कसे देता येतील हा आमचा पुढचा प्रयत्न चालला. पण या सगळ्यात कधी असं वाटत नाही का की हाय प्रॉफिट हाय कॉस्ट म्हणजे हाय सेलिंग प्राइसचे प्रॉडक्ट विकावेत, ब्रँड तयार आहे, रेत राहील, प्रॉफिट जास्त मिळतो, कशाला हे 20 रुपयाचं करा, 10 रुपयाचं करा, त्यातनं मिळणार किती असं वाटत नाही? माझ्यामध्ये ते करत राहिलो तर कायम आम्ही टिप ऑफ द आईसबर्गच गाठत राहू आणि ते करण्यात वाईट काही नाही. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आईसबर्ग एवढा मोठा आहे तर मग तो का सोडायचा असा एक बिझनेस कॉल कुठेतरी तुम्हाला घेणं आवश्यक होतं. आणि फॅमिली म्हणून तो एकत्रितरित्या आम्ही सगळ्यांनी घेऊ शकला. त्याच्यामुळे आज कुठेतरी आम्ही ते फाईट करायचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की मार्केट शेअर, मार्केट कॅप नाही, मार्केट शेअर हा तुम्ही प्रत्येक तुमच्या प्रोडक्टबद्दल विचार केलाच पाहिजे. तुम्ही जरी अगदी 1 कोटीचं सॉफ्टवेअर कंपनी असाल किंवा तुम्ही 10,000 कोटीची एकदम मोठी ऑटो कॉम्पोनंट कंपनी असाल, तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते मार्केटमध्ये मार्केट शेअर किती कंट्रोल करतायत हे तुम्ही मेजर करणं आवश्यक आहे. तर तेव्हा आम्हाला दिसतंय की जर मार्केट शेअर एवढं मोठं होणार आहे आणि तिथे आपण जर ऑर्गॅनिक पद्धतीने एवढंच वाढू शकणार असू तर त्याच्या बाहेर जाण्याकरता तुम्हाला वेगळे कष्ट घेणं आवश्यक आहे. तर तेव्हा तुम्ही मार्केट शेअर गव्हर्न करू शकता आणि त्या मार्केट शेअरच्या माइंडसेटमध्ये आता आलेलो. पण किती मार्केट शेअर असला पाहिजे? कारण हे जे नव उद्योजक आहेत ते सगळ्यांना वाटतं की अरे इतका टर्नओव्हर काही असू दे पण आपण मार्केट शेअर ठेवला तर आपण की प्लेअर आहोत. काय कॅपिटलिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर का बघायला गेलं तर तुम्हाला मोनोपॉलीच्या जितक्या जवळ जाता येईल तेवढं चांगलं असलं पाहिजे. ऑफकोर्स ते शक्य नाही आणि फ्री मार्केटमध्ये तसं होत पण नाही, जे आपल्या देशाचं एक खूप प्लस पॉईंट आहे. कारण प्रत्येकाला नवीन संधी मिळत असते सारखी वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये. सो ते करताना जिथे तुम्ही मार्केटची प्राइस मॅनेज करू शकता आणि लोक तुम्हाला बेंचमार्क करून आजूबाजूला ठरवत आहेत की तुमचं प्राइसिंग पुढे करायचं का कमी करायचं, तर तेव्हा दॅट इज अ गुड मार्केट शेअर असं मी म्हणतो. तुमच्याकडे 2 प्रकार दिसतात. एक इन अ वे ब्लू ओशन मार्केट, म्हणजे बाकरवडी विकेपर्यंत बाकरवडी हा इतका मोठा व्यवसाय असू शकतो हे निदान माझ्यासारख्याला तरी माहित नव्हतं. हा एक भाग. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळ्या इन्कम्बंटना धक्का देताय स्नॅकिंग मधल्या, की जे ऑलरेडी 10 आणि 20 रुपयाचे पॅक्स विकतायत, तिथं तुमचं पॅक आणताय. सो एकाच वेळी इन्कम्बंटना धक्का देणारा डिस्रप्टर, पण दुसऱ्या वेळेला प्रॉडक्ट मात्र ब्लू ओशन स्ट्रॅटेजीचं. ह्या कॉम्बिनेशनकडे कसं बघता? माझा असा विश्वास आहे की फूड कंपनी म्हणून आमची जबाबदारी जी आहे ती चांगला फूड प्रोडक्ट देणं आहे. चितळे बंधूंमध्ये माझ्या पंजोबांच्या काळापासून हेच धोरण होतं की जे आपण खाऊ शकतो तेच प्रोडक्ट आपण विकले पाहिजेत आणि त्यामुळे चांगले प्रोडक्ट देणं याच्यावरती आमचा फोकस आहे. आणि चांगले प्रोडक्ट देणं हे आयुष्यभर ब्लू ओशन कॅटेगरीज आहे असं मला वाटतं, कारण की देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. आता हे चांगले प्रोडक्ट इफेक्टिव्ह प्राइसला कसे आणून देणं हे इनोव्हेशनचा भाग आहे. आणि ते करताना जर तुम्ही त्याच्यावरती केलं तर माझ्या मते भारतातच 160 कोटी लोक आहेत. सो 1.6 बिलियन आपलं पॉप्युलेशन आहे. तर त्याच्यातलं जर 900 मिलियन पॉप्युलेशन आहे की जे मला वोटिंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, तर त्या लोकांना तुम्ही टार्गेट करायचं ठरलो तर केवढं झालं होतं. अख्ख्या युरोपपेक्षा मोठं पॉप्युलेशन मेट्रिक झाला. आणि या सगळ्या लोकांना गेल्या काही वर्षात आणि एस्पेशली पोस्ट कोविड कुठेतरी 2 गोष्टींमध्ये बदल झालाय. एक की दे वॉन्ट टू ईट हेल्दियर आहे, त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. मग पाम ऑइलपेक्षा ग्राउंडनट ऑइल मिळतंय का, तर मी नक्की खर्च करेन. मग ते करताना मला 1 रुपया एक्स्ट्रा स्पेंड करायला लागत नाही ना, तर मग चालेल, मग मी नक्कीच खर्च करेन.
सो ही लॉयल्टी आम्हाला कस्टमरकडनं एनकॅश करायची आहे. दुसरी गोष्ट आम्हाला हे आहे की मला कुठेतरी असं दिसतं की भारताचा जसा GDP वाढतोय तसा भारताचा पर कॅपिटा इन्कम पण वाढतोय. पर कॅपिटा इन्कम जसा वाढेल तसा आपला मिडल क्लास अजून ब्लॉसम होईल. आणि मिडल क्लास आहे ना हा ॲस्पिरेशनलच असतो. त्याच्यामुळे त्यांना ब्रँड्सबद्दल खर्च करायला आवडतो. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा खर्च करण्याकरता तुमच्यावरती करावा अशा पद्धतीची ब्रँड स्पेस तुम्ही ऑक्युपाय करू शकता का, हे करणं दुसरं गरजेचं आहे. ते झालं तर मग तुम्ही प्रोडक्ट किटी तुमची एक्सपांड करू शकता जी हॉरिझॉन्टल असेल. आज मी एक करतोय, अजून 2 गोष्टी करीन, अजून 3 गोष्टी करीन. पण त्या ब्रँड व्हॅल्यूला जपणाऱ्या त्या पद्धतीच्या चांगल्या गोष्टी केल्या तर तो कस्टमर तुमच्याकडे येत राहतो परत. तर जेव्हा हा मिडल क्लास वाढणार आहे, तो ॲस्पिरेशनल असणार आहे, तो यंग असणार आहे आणि तो चांगल्या गोष्टी खाण्याकरता कुठेतरी पुढच्या काळात नक्की प्रयत्न करणार आहे. तर ते करताना ती ब्रँड स्पेस ऑक्युपाय करावी आम्ही, अशा पद्धतीने आम्ही त्या विश्वासाने चाललोय. आणि कुठेतरी जेव्हा ती लेगसी आम्हाला या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म म्हणून चांगल्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे इन टर्म्स ऑफ ब्रँड परसेप्शन, ते वापरावं हा प्रयत्न आहे आमचा. आजपर्यंत जे परसेप्शन बनलंय याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे? प्रोडक्ट इनोव्हेशनचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशनचा आहे, मार्केटिंग इनोव्हेशनचा आहे, का या सगळ्याचा मिळून आहे? आय थिंक हा सर्वात मोठा वाटा जो आहे तो मला असं वाटतं फाउंडिंग फॅमिलीचा आहे. कारण की त्यांनी ती सचोटी ठेवली व्यवसायाच्या बाबतीत की हे नाही करायचं. सो काय नाही करायचं हे इतकं ठाम असल्यामुळे कस्टमरचं एक्सपेक्टेशन आमच्याबद्दल इतकं नीट सेट झालेलं आहे की आम्ही त्याच प्रिन्सिपलनी काम करतो. ते केल्यामुळे मग प्रोडक्ट इनोव्हेशनमध्ये ते दिसतं, मार्केटिंगमध्ये ते दिसतं, कम्युनिकेशनमध्ये ते दिसतं आणि सेल्स स्ट्रॅटेजीमध्ये पण दिसतं की जिकडे डम्पिंग सुद्धा आम्ही करत नाही. तर फास्ट इन्व्हेंटरी टर्नअराउंड कसा करायचा याच्यावरती आम्ही फोकस करतो. सो जेव्हा ती सस्टेनेबिलिटी आमच्या डिझाईन माइंडसेटमध्येच आहे संस्थेच्या, तर आय थिंक ते नॅचरली कस्टमर्स अप्रिशिएट करतात. पण आता वाढताना मग तयार झालेला ब्रँड त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरांची व्हॅल्यू ॲडिशन करावी असं का वाटलं? सो कसं होतं की महाराष्ट्रात आमची ओळख चांगल्या पद्धतीने होती. इतर नेबरिंग राज्यांमध्ये पण काही पद्धतीने होती की जिकडे येणारे जाणाऱ्या लोकांना तरी माहित होतं किंवा तिकडे आम्ही उपलब्ध होतो म्हणून माहित होतं. पण एका हॉरायझनच्या पलीकडे जर का जायचं म्हटलं तर टॉप ऑफ द माइंड ब्रँड म्हणून आम्ही होतो का, तर नव्हतो. आणि ते अजून तरी झालं होत का, तर नाही. पण ते कमीत कमी वेळेत करता यायला ब्रँड अँबॅसेडर हे एक चांगलं यंत्रणा असते की ज्याच्यानी तुम्ही कस्टमरच्या डोक्यात एक कॉन्फिडन्स आणता. मग तशा पद्धतीने आज मराठी ब्रँड म्हणून आमची एक ओळख जी आहे, तर त्या पद्धतीने त्या व्हॅल्यू सिस्टीम रिटेन केलेला ब्रँड अँबॅसेडर कोण असू शकतो, तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर आहेत. कारण सचिन तेंडुलकरांचं जर बघायला गेलं तर तसंच आहेत की ते मराठीपणा त्यांनी कधी सोडला नाही. त्यांनी ते असताना जागतिक लेवलला स्वतःचं अकम्प्लिशमेंट्स मिळवल्या आणि हे सगळं करत असताना जसा चितळे हा फॅमिली ब्रँड आहे तसा फॅमिली फोकस मॅन म्हणून त्यांची आज ओळख आहे. तर या पद्धतीचं जे काही ब्रँड ओव्हरलॅप होता तो आमच्या दोघांचा कुठेतरी चांगला होतोय असं आम्हाला वाटलं आणि आम्हालाही फॅमिली बायरच टार्गेट करायचं आहे. तर त्यामुळे कारण घरात खाता येईल अशा गोष्टीच बनवायच्या आपल्याला. तर त्यामुळे नथिंग वॉज बेटर इन टर्म्स ऑफ दिस अलाइनमेंट. म्हणून आम्ही कुठेतरी सचिन तेंडुलकरांबरोबर ही चर्चा सुरू केली. ग्रेसफुली त्यांनी ती ॲग्री केली आणि ते करून कुठेतरी आता ते जस्ट लेव्हरेज करायला लागलोय आम्ही असं मी म्हणेन. 2 ट्रेंड आहेत सध्या, एक प्रीमियमायझेशन आणि दुसरं एक्सपिरियन्स इकॉनॉमी. तुम्ही कॉस्ट ब्रॅकेट कमी करून आणि इझिली रिडीली अवेलेबल करून गोष्टी, या दोन्ही गोष्टी लूज आउट करताय का? प्रीमियमायझेशन आणि एक्सपिरियन्स ऑफ गिव्हिंग फूड. मी तुम्हाला उलटं उदाहरण देतो, आमच्या इंडस्ट्रीच्या बाबतीतच नाही. पण जर आज तुम्ही भारताची ऑटोमोबाईल मार्केट जर का बघायला गेलं तर सगळ्या आपण लक्झरी ब्रँड्स घेऊयात की काय मर्सिडीज बेन्झ असेल, BMW असेल, ऑडी, पोर्शे, जॅग्वार, लँड रोव्हर, ह्या 5 मोठ्या आणि वोल्वो, या 5 लक्झरी कार्स मिळून वर्षभरात जेवढ्या गाड्या विकतात तेवढी एकच मॉडेल एका महिन्यात मारुती किंवा टाटा कधी कधी विकतो. तर खरा भारत कोण आहे? तो जो लक्झरी कार बायर आहे का तो जो खरं तर ती पहिली गाडी घ्यायच्या मागे असतो की जिकडे त्याला ती मारुती असते, कधी कधी टाटा असते. रिसेंटली काही बाबतीत आता टाटा पंचनी त्यांना ओव्हरटेक केलेलं आहे. तर त्यामुळे मला असं अजूनही वाटतं की भारतीय बायर जो आहे ना हा प्राइस कॉन्शियस आहे. तो ॲस्पिरेशनल आहे का, तर 100%. पण व्हॅल्यू फॉर मनी हे तो कधी सोडत नाही. तर त्याच्यामुळे त्या 1% लक्झरी मार्केटला टॅप करण्यापेक्षा तुम्ही जर का मास मार्केट जाऊ शकलात तर मला असं वाटतं की त्याचा जास्त फायदा आहे आणि तो प्रत्येक ब्रँड प्रिन्सिपलचा कॉल आहे. पण मला एक खूप फेमस रायटर भेटले होते आणि त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं की व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? डू यू वॉन्ट टू बी द बेस्ट का डू यू वॉन्ट टू बी द बेस्ट सेलर? आणि हा विचार तुम्हाला करणं आवश्यक असतं ब्रँड प्रिन्सिपल म्हणून की तुम्हाला नक्की काय म्हणून केलंय.
तर त्याच्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की आम्हाला बेस्ट सेलर द्यायचे, म्हणजे काय आम्ही काही वाईट प्रोडक्ट देणार आहोत का, तर नाही, पण उत्तम प्रोडक्ट उत्तम ऍक्सेस पॉईंटला देणं, की जिकडे तुम्ही मास मार्केट अपील घेऊ शकता, हा आमचा प्रयत्न राहील. या सगळ्यामध्ये स्नॅकिंग फोकस ठेवताना जी काही वर्षापूर्वी इन अ वे तुमचं ब्रीदवाक्य होतं की नात्यातला गोडवा जपतो आम्ही, तर स्वीट प्रॉडक्ट्स, मिठाई यांचा फोकस कमी झालाय का, तो भारतीय लोक गोड कमी कन्झ्युम करतील म्हणून कॉन्शियसली केलाय, तो गोडवा जपणार का निश्चित आहे? तर तो गोडवा कायम राहील आणि मला नाही वाटत मिठाई खाणं भारतात काही फार ड्रास्टिकली बदलेल पुढच्या येत्या दशकात तरी. त्याच्यानंतर हे जेन अल्फा कसे स्पेंड करतील आणि जेन झी कसे स्पेंड करतील हे अजून टाइम टू टेल. पण कुठेतरी आपण एक गोष्ट काय विसरून जातो, ते म्हणजे फूडमध्ये इमोशन पण आहे ना, आणि गोड खाण्याचा एक वेगळा आनंद पण असतो. त्यामुळे तो कधी तर सुटेल असं मला वाटत नाही. फक्त ते करताना त्याचा नॅशनल अपील कुठल्या बाबतीत आहे आणि लोकल अपील कुठल्या बाबतीत आहे ह्याचा नीट विचारपूर्वक कसं पुढे जायचं याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि अजूनही मिठाई हा आमच्या टर्नओव्हर मधला एक मोठा घटक आहे, की जिकडे जवळपास 52-53% सेल हा अजूनही आम्ही मिठाई विकूनच करतो. त्यामुळे मला नाही वाटत तो कमी होईल. फक्त मला असं वाटतं की ते करताना कुठली गोष्ट कुठे विकायची आहे हे आम्हाला क्लिअर करायचंय, आणि त्यामुळे सध्या आमचा फोकस हा स्नॅक्सवरती जास्त आहे. ऑफकोर्स दुकानांमध्ये अजूनही मिठाई जास्त विकली जाईल. सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की टर्नओव्हर म्हणताय, किती टर्नओव्हर झाले? काही काही दिवसात तुम्हाला दिसेल, जेव्हा सगळ्या गोष्टी कन्सॉलिडेटेड आमच्या दिसायला लागतील, तर त्याच्यामुळे तोपर्यंत मी जास्त डिक्लेअर करत नाही आता. आणि जो सतत दुसरा चर्चेत येणारा प्रश्न आहे की IPO वगैरे करायचा का, कारण स्नॅकिंग मधल्या बाकी कंपन्या लिस्टेड आहेत. काय म्हणजे त्याच्यावरती आता आम्ही असं काही ठाम मत मांडलेलं नाही. आम्ही त्याच्या दृष्टीने इंटरनल फक्त विचार करत होतो, आणि आम्हाला एक असं लक्षात आलं की एकतर आमच्या प्रोडक्टला एक्सपायरी आहे, दुसरी गोष्ट आमच्याकडे कॅश फ्लोज कॉन्स्टंट राहतात, आणि आम्ही पैसे घेतल्याशिवाय मालच सोडत नाही. तर ते झाल्यामुळे आमचं पैसे जे वर्किंग कॅपिटलमध्ये अडकून बसतात कॉस्ट ऑफ गुड्समध्ये, तर ते आमच्या अडकत नाहीत, कारण की इन्व्हेंटरी टर्नअराउंड फास्ट आहे. मग हे जेव्हा होत आहे आणि जेव्हा कॅपिटल रोटेशन आणि कॅश फ्लोज चांगले होत आहेत, तर तेव्हा मार्केटमध्ये जाऊन एक्सेस कॅपिटल घेऊन तुम्ही कसं डिप्लॉय करणार आहात ह्याच्यावरती एक विचार तुम्हाला करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली आमच्याकडे कोणीच असं नाही की ते त्या स्टेटसच्या मागे आहेत की बाबा माझी कंपनी स्टॉक मार्केटवरती आहे आणि मी माझं मार्केट कॅप एवढे काहीतरी लाख कोटी आहे. तर त्याच्यामुळे त्या स्टेटसच्या पलीकडे जर का बघून तुम्ही त्या कॅपिटलला जस्टिस करणार नसाल आणि तुम्ही शेअर होल्डर्सना पैसे कमवून द्यायची एक स्टेबल यंत्रणा उभी करू शकणार नसाल, तर मार्केटमध्ये जाण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटतं. आणि फॉर्च्युनेटली एवढा कॅपिटल हंगरी आमचा धंदा नाहीये, त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यात आम्ही आता तरी मी म्हणतो सॅटिस्फाईड आहोत. ह्याच्यात काही बदल झाला तर तो जेव्हा असेल तेव्हा सांगू. फ्युचर प्लॅन्स काय आहेत मग? फ्युचर प्लॅन्स हेच आहेत की ॲज अ फूड कंपनी आम्ही कुठेतरी आमची ही जबाबदारी समजतो की जिकडे न्यूट्रिशन करेक्ट करणं ही आमची कुठेतरी एक महत्त्वाची जबाबदारी आहे. भारतात जर का बघायला गेलो तर न्यूट्रिशन हा मोठा चॅलेंज आहे, आणि ते फिक्स केलं तर बऱ्याच दृष्टीने क्वालिटी ऑफ लाईफ ही बऱ्याच लोकांची इम्प्रूव्ह होऊ शकते असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट जो आम्ही बनवू तर त्याच्यात आम्ही न्यूट्रिशन पर ग्रॅम कसा इम्प्रूव्ह करायचा ह्याच्यावरती आमचा फोकस चालू आहे. आणि आम्ही आता जर का बघायला गेलो तर चितळे बंधू ब्रेकफास्ट प्रोडक्ट्स बनवत आहेत, मील्स बनवत आहेत, मिठाई बनवत आहेत, नमकीन बनवत आहेत, स्नॅक्स बनवत आहेत, बेकरी प्रोडक्ट्स बनवत आहेत, त्याच्याबरोबर डेझर्ट्स पण बनवत आहेत. आणि इतके डायव्हर्स ॲरे ऑफ प्रोडक्ट्स आम्ही बनवत असल्यामुळे एका फक्त मील पुरतं आम्ही आता मर्यादित न राहता वेगवेगळ्या मील्समध्ये आम्ही व्हॅल्यू क्रिएशन करायचं बघतोय. आणि आमच्या कस्टमरने आमच्याकडे ह्याच्याच करता परत यावं की जिकडे आम्ही प्रत्येक गोष्टी करता थोडं काहीतरी एक्स्ट्रा चांगलं देऊ. ते चांगलं कसं देत राहायचं ह्याच्यावरती आमचं आता सध्या फोकस आहे. आणि आमची R&D टीम आता आम्ही बरीच वाढवली आहे, ती याच फोकसनी की लेट्स कीप इम्प्रूव्हिंग. आजवरच्या जर्नीतलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं आणि पुढच्या जर्नीतलं सगळ्यात मोठं फोर्सिएबल चॅलेंज काय असेल? माझ्या पर्सनल आजपर्यंतच्या जर्नीतलं सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की मी एका टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आलो होतो आणि एका टिपिकल इंजिनिअरिंग माइंडसेटनी गोष्टी चालवायचा प्रयत्न करत होतो. आणि ते करत असताना लॉजिक ऑफन ओव्हररूल्ड एव्हरीथिंग एल्स. आणि ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हायली लॉजिकल ॲक्टिव्हिटीज बघू शकत नाही तर तेव्हा तुम्हाला ॲकोमोडेटिव्हनेस तुमचा कमी होतो. सो हा बदल मला खूप मोठ्या प्रमाणात करायला लागला, कारण की एकतर आम्ही फॅमिली बिझनेस होतो, ते असल्यामुळे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ही टँजिबल नसली तरी खूप असते सगळ्या मेंबर्सची, हे तुम्हाला जाणीव करून घ्यायला लागते. आणि त्याचबरोबरीने लोकही जी तुमच्याबरोबर काम करत असतात की जी तुमच्याकडे एम्प्लॉई म्हणून असतील, सप्लायर म्हणून असतील, कस्टमर म्हणून असतील, ह्यांचा इम्पॅक्ट हा इमोशनली पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे इमोशन जपताना इमोशन्स प्रायोरिटी घेऊन लॉजिक कसं जपायचं
वर्सेस लॉजिकला प्रायोरिटी ठेवून इमोशन्सना जागा द्यायची की नाही हा विचार करायचा. हे ट्रान्सफॉर्मेशन मला माझ्यात करायला लागलं. ते जेव्हा झालं तेव्हा मला असं लक्षात आलं की पीपल मॅनेजमेंट हे आयुष्यात थोडंफार जमायला लागलं. आणि पीपल मॅनेजमेंट ही स्किल जशी जशी इम्प्रूव्ह व्हायला लागली तसं माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी निर्णय घेण्याच्या बाबतीत सोप्या व्हायला लागल्या. आणि ते करत राहण्याकरता स्टेक होल्डर मॅनेजमेंट हे जे काय आता मॅनेजमेंट टर्म आहे ती सगळ्या पद्धतीने करणं हेच कुठेतरी आज तुमचं एक ऍक्टिव्ह मॅनेजमेंट मेंबर म्हणून काम असतं. आणि ते जितकं चांगलं कराल तेवढं आय थिंक लवकर तुम्हाला सगळी तुमची इकोसिस्टमच तुम्हाला प्रॉपेल करते पुढे न्यायला. सो लोकांना बांधून ठेवण्याकरता जे काय लागतील ते सगळे कष्ट करा असं कुठेतरी मला वाटतं. आणि मला असं तेच दिसतंय की आता जसं जसं पुढे जाऊ तसं इमोशनल कनेक्ट हा ब्रँडचा कसा राहील अजूनही, की जिकडे अजूनही एक होमली ब्रँड म्हणून कस्टमर आमच्याकडे येतो. तर ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन किंवा ओव्हर मॉडर्नायझेशन किंवा ओव्हर प्रोफेशनलायझेशन या नादात आम्ही आमच्या कस्टमर बरोबर एक तो होमली टच मिस नाही केला पाहिजे. ह्याच्याकरता काय काय जे काय आम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतील ते कसे घ्यायचे आणि काय नॉन अँटिसिपेटेड चॅलेंजेस आहेत की ज्याच्यावरती टॅकल करायला पाहिजे ह्याच्यावरती सध्या माझं लक्ष आहे. त्यातनं काहीतरी सोल्युशन्स निघतील असं मला वाटतं. पण जेन झी आणि जेन अल्फा जी पुढच्या 10 वर्षात तुमचा मेजर कस्टमर असेल, ही कुठल्याच बाबतीत एवढी इमोशनली कुठल्या ब्रँडशी अटॅच्ड आहे असं वाटतं का? आहेत, पण ते का आहेत ह्याचे कारण वेगळे आहेत. म्हणजे आता एक्सपिरियन्स इज नॉट द ओनली रिझन की जेन झी किंवा जेन अल्फा तुमच्याबरोबर असोसिएटेड असतील. त्यांना त्याच्याच बरोबरीने बाकीच्या बऱ्याच गोष्टी व्हॅल्युएबल वाटतात. म्हणजे सस्टेनेबिलिटी या ॲस्पेक्टवरती विचार करायला लागला तर जेन झी एवढा विचार कोणीच दुसरं करत नाही. आज फॉर्च्युनेटली चितळे बंधू सस्टेनेबिलिटीवरती भरपूर काम करतायत की पॅकेजिंग पासून रिन्युएबल पर्यंत सगळ्या बाबतीत ते इलेक्ट्रिक व्हेकल्स पर्यंत सगळ्याच बाबतीत आम्ही कुठे ना कुठेतरी सस्टेनेबल मेजर्स घेतोय. इन्क्लुझिव्हिटी हा एक दुसरा मोठा फॅक्टर आहे की जिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे व्ह्यू पॉईंट्स असलेल्या लोकांना तुम्ही चांगली वर्कप्लेस कशी करून देऊ शकता हे एक महत्वाचं आहे. आणि तशी वर्कप्लेस असेल तर ते तुमच्या प्रोडक्टमध्ये पण दिसतं की जिकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे कस्टमर्स तुमच्याकडे येतात. त्यामुळे त्या पद्धतीच्या कस्टमर्सना केटर करायला सब ब्रँड्स पण करणं आवश्यक आहे की जे आम्ही केले. की आज एमस्क्वेअर सारख्या ब्रँडमध्ये आम्ही आज शुगर फ्री प्रोडक्ट पण विकतोय, लॅक्टोज फ्री पण विकतोय, ग्लुटन फ्री पण विकतोय की जे बरेचदा आमचं मेजर रेव्हेन्यू ड्रायव्हर्स आहेत. सो तो नवीन कस्टमर तिथे सुद्धा जाऊ शकेल ह्याची पॉसिबिलिटी आम्ही डिनाय करत नाही. ही आमची इन्क्लुझिव्हिटी आहे की तुला कशाला हवंय असं विचारण्यापेक्षा तुला हवंय ना तर आम्ही हे पण देऊ या पद्धतीचा एक माइंडसेट आम्हाला बदलायला लागतो असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की व्हॅल्यू सिस्टम जी आहे ही जेन झीची तेवढी स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे ते जर का तुम्ही व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू सिस्टम्स या दोन्ही गोष्टी जपताना दिसल्या तर तुमच्याबरोबर असोसिएट व्हायला मोर देन विलिंग असतात. आणि कुठेतरी आपण त्यांनीच पाहिलं की जेन झीनीच कॉइन केलेला कोविडच्या काळातला हे होता की वोकल फॉर लोकल. तर त्या पद्धतीचं त्यांचं लोकल कनेक्ट पण आहेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसं तो जपू शकता हे आय थिंक ब्रँडच्या प्रिन्सिपल्सचं महत्वाचं काम आहे. आणि त्याच करता मला असं वाटतं की तुम्हाला एम्प्लॉई मिक्समध्ये सुद्धा ॲव्हरेज एज कसं कमी करता येईल कसं तुम्ही चांगलं करू शकता आणि त्याच्यात तुम्ही ते ग्रेट प्लेस टू वर्क सारखे टायटल्स पण मिळवू शकता. आणि या वेगवेगळ्या एज ब्रॅकेटमधल्या लोकांचं कल्चर मॅनेज करून तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करू शकता हे महत्वाचं राहील. त्याच्यामुळे त्या फोकसमध्ये आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं की तो प्रश्न एवढा येणार नाही. व्हॉट एक्साइट्स यू एव्हरी डे टू डू द वर्क यू आर डुईंग? नंबर्स का एक्सपिरियन्स जो लोकांना मिळतोय का लोकांचा आनंद तुम्ही भागीदार आहात काय एक्साइट करतं? नाही मला ऑफकोर्स म्हणजे नंबर्स आणि एक्सपिरियन्स हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. पण व्हॉट एक्साइट्स मी द मोस्ट इज द लेगसी आय हॅव इनहेरिटेड. म्हणजे जगात खूप कमी लोकांच्या नशिबात अशी वेळ येते की जिकडे चौथ्या पिढीत तुम्ही एका औद्योगिक फॅमिलीत जन्माला येता आणि ते करताना तो व्यवसाय सक्सेसफुल राहावा ह्याच्याकरता आधीच्या सगळ्या पिढ्या कार्यरत पण होते. त्यामुळे आज त्या लेगसीचे केअरटेकर म्हणून जेव्हा आम्ही काम करतोय तेव्हा आमची जबाबदारी ही फक्त नंबर्स आणि फक्त एक्सपिरियन्स नाही तर या लेगसीला अजून मोठं कसं करावं की जे बदलत्या काळात रिलेव्हंट राहील ही जबाबदारी आहे ही मला सर्वात एक्साइटेड ठेवते आणि त्याच्यातनंच काही ना काहीतरी कामाचा प्रयत्न करत राहतो. आत्ता ही मुलाखत बघणारा 25ला 30ला 35ला एखादा व्यक्ती की जो ऑलरेडी व्यवसायात आहे, व्यवसाय म्हणजे स्टार्टअप नव्हे अगदी दुकानापासून काहीही, किंवा तो नोकरी करतोय पण व्यवसाय करायचा, कारण आता खूप मोठी जनरेशन अशी आहे की जिच्या मनात आहे ट्रान्झिट मोडमध्ये किंवा पॅसिव्ह इन्कम असला पाहिजे किंवा सेकंड इन्कम असला पाहिजे. तर व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही काय टेक अवे सांगाल? 2 गोष्टी आहेत की डोंट स्प्रेड टू थिन, म्हणजे फार गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न करू नका. दुसरी गोष्ट असं की रीचवरती कॉन्सन्ट्रेट करा, कारण जितक्या जास्त वेळा तुम्ही सेल करायचा प्रयत्न कराल तेवढीच तुमची सेल व्हायची संभावना इम्प्रूव्ह होते. तुम्हाला परफेक्शन ओव्हरनाईट येणार नाही, ते कस्टमर फीडबॅकवरनं येईल. पण तुम्ही जितक्या जास्त कस्टमर्सकडनं ऐकाल तेवढं तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल.
तर त्याच्यामुळे रीच वरती फोकस करा, मग रेंज वरती जा. ते झालं तर माझ्यामध्ये फायनान्शियल प्रुडन्स हा नॅचरली येतो आणि तसं झालं तर सस्टेनेबल धंदा होतो. इंद्रनील सर, खूप खूप आभार आणि थँक्यू. तुम्हाला आणि चितळे बंधूला पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.